नाही सर, संघर्षमय जर म्हटलं तर माणसाच्या जीवनामध्ये संघर्ष येतात. बरोबर. परंतु तो संघर्ष लावून धरायचा नाही. चित्रपट पाहायचो मी, बरं. तर मी त्या पडद्यावर पाहायचो. त्यावेळेला मी ह्या पडद्यावर मी कधी जाईल. बरोबर. परंतु मी आज कमीत कमी 10-12 चित्रपटांमध्ये काम केलं. मी याच्यामध्ये मकरंद दादा असतील, भरत गणेशपुरे असतील, भाऊ कदम असतील, अशा चांगल्या कलाकारांबरोबर मी कार्यक्रम केले. परमेश्वरानं जर मला जिवंत ठेवलं, तर मी एवढ्या 5 वर्षामध्ये अच्छा. नमस्कार. नमस्ते. न्यू व्हिजन स्टुडिओ या स्टुडिओच्या मदतीनं मानवता संवाद चॅनेलवरती आज संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व बाळासाहेबजी ढमाले आज आपल्या भेटीला आलेले आहेत. नमस्ते सर. नमस्ते. खरं तर प्रत्येकाचा जीवन प्रवास हा अतिशय संघर्षमय असतो. अगदी अगदी अगदी. आपल्या जीवनाची जी वाटचाल आहे त्याच्याविषयी आपण छान गप्पा मारूयात. अच्छा, नक्कीच सर. तर प्रथमतः या ठिकाणी मी तुमचं न्यू विजन स्टुडिओमध्ये, या अहिल्यानगरमध्ये तुमचं व्यक्तिमत्व छान आहे आणि तुम्ही जे हे व्यासपीठ जे तयार करून देताय सर, आणि जे स्टुडिओ अत्यंत छान स्टुडिओ मी पाहिला. एवढा छान स्टुडिओ मी आपल्या संगमनेर तालुक्यात पाहिला नाही. आपल्या सुंदर संगमनेरमध्ये प्रथमतः तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद सर. तुम्ही हे न्यू विजन स्टुडिओ या ठिकाणी चालू केला आणि आमच्यासारख्या माणसांना एक व्यासपीठ तुम्ही तयार करून दिलं, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक स्वागत. आहे सर. चला, संघर्षमय वाटचाल जी नाही सर, संघर्षमय जर म्हटलं तर माणसाच्या जीवनामध्ये संघर्ष येतात, परंतु तो संघर्ष लावून धरायचा नाही. बरोबर. सर, माझं प्रामाणिकपणे तुम्हाला मत असं आहे माझ्यावालं, मी दुःखासंग मैत्री केलेली. अरे वा. हा, मी सुखासंग काही ती मैत्री केली नाही. त्याच्यामुळं आत्ता या मिनिटाला जीवनामध्ये अत्यंत दुःख येऊन गेले, भयानक दुःख घेऊन गेले. अच्छा. परंतु मी दुःखाला न जुमानता सुखासंग देखील मैत्री केली नाही, दुःखासंग मैत्री केली. आज मला कोणते दुःख आले, मला त्याचं काही वाटत नाही. बरं. सगळ्यात महत्त्वाचं ते. आणि मला ज्या गोष्टींची जी मला आवड होती, बरं. त्या गोष्टी मी लेट पण थेट आत्तापर्यंत करत आलो. नाही, खरं आहे. काय होतं की आपण माणूस जो आहे तर तो जगत असताना त्याचे छंद जे ते सुद्धा त्याने जोपासले पाहिजे. आणि ह्या सगळ्या वाटचालीत कोणते कोणते तुमचे छंद आहे नाही ते सुद्धा खरं आपण मुक्तपणे सांगा. हां, तर माझा छंद काय सर, मुळात माझा स्वभाव तुफान विनोदी. हो, मला हसणं, खेळणं आणि विनोद खूप आवडतात. त्याच्यावर मी जास्त भर देतो. बरोबर. तिसरी गोष्ट अशी, का त्याच्यामध्ये मला स्टेजवरचे प्रोग्राम, चित्रपटामध्ये काम करायचे. माझं ज्यावेळेस मी लहानपणी चित्रपट पाहायचो मी, बरं. तर मी त्या पडद्यावर पाहायचो. त्यावेळेला मी ह्या पडद्यावर मी कधी जाईल. बरोबर. परंतु मी आज कमीत कमी 10-12 चित्रपटांमध्ये काम केलं. छान. मी त्या पडद्यावरती मी स्वतःला पाहिलं. छान. मी याच्यामध्ये मकरंद दादा असतील, भरत गणेशपुरे असतील, भाऊ कदम असतील, अशा चांगल्या कलाकारांबरोबर मी कार्यक्रम केले. तर त्याच्यामध्ये असं करता करता तर मग मला स्टेजची खूप सवय लागली बरोबर. आणि मग विविध नाटकांमध्ये मी काम करायला लागलो. अच्छा. आणि काय होतं, त्यावेळेस मुलाबाळांचा संसार हा राहाडा सोपा नाही नाही, राहत. खरं आहे. आणि बरोबर. या सगळ्या गोष्टी करायचं जर म्हटलं ना, तर तिथपर्यंत पोहोचायचं म्हणलं सर, मला खूप कठीण, माझा खूप काळ निघून गेला. बरोबर. अत्यंत भयानक काळ निघून गेला. कधी-कधी वाईट तेवढे प्रसंग आले का मला कधी-कधी अगदी खरं आहे. हां, काय हां, होतं, हां. संघर्ष जो आहे माणसाचा, हां. माणसाच्या संघर्षात वाईट प्रसंग पण आले हो, हो, पाहिजे. हो, हो. कुठंतरी त्याला त्याची चूक हां, नसताना हां, हां. त्याला ज्यावेळेस वाईट प्रसंगाला सामोरे जावं लागतं, तर तो 5 पट अधिक ताकदीनं समाजात उभा राहत असतो. 100% सर, 100%, 100%. आणि ज्यावेळेस माझ्या डोळ्यासमोर माझे ध्येय होती, बरोबर. सर, ते ध्येय मी आजपर्यंत मी कोणालाच बोलून दाखवले नाही. आणि अजूक माझे खूप ध्येय सर, बरोबर आहे. खूप ध्येय. मी तुम्हाला जास्त नाही सांगत, परमेश्वरानं मला जिवंत ठेवलं,
तर मी एवढ्या 5 वर्षामध्ये अच्छा. खूप चांगल्या कामाचे माझे प्रोजेक्ट चालू आहे. आणि मला प्रोजेक्ट करताना पैसे लागत नाही. कारण परमेश्वरानं माझ्यामध्ये खूप गुण टाकलेले आहे. ते बरोबर. गुण मी अजून बाहेर काढले नाही. आता एक गुण बाहेर नाही, काढतोय. चांगले. काय होतं, की माणूस जीवन जगत असताना त्याचा गायनाचा छंद असेल, वादनाचा असेल, अभिनयाचा असेल, हे सगळे छंद जोपासतो. पण 100% त्यावेळी परिवाराकडे सुद्धा दुर्लक्ष होता कामा नये. नाही. मग आपले किती मुलं आहेत आणि ते काय करतात हां, समजा तर आता? आता तुम्ही जो प्रश्न विचारला परिवाराकडं दुर्लक्ष, तर मुळातच गेल्या 7-8, 10, 12 वर्ष लग्नाला आत्ता माझ्या 28 वर्ष पूर्ण झाली. अच्छा. तर कमीत कमी 15 एक वर्ष माझी खूपच आबळ होती, खूपच हाल ते ठीक होती. आहे संघर्ष. परंतु त्या संघर्षातून आज मी बऱ्यापैकी वेल सेटल आहे. तर अच्छा. मला एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. मुलीचं नाव कावेरी आहे. मुलगी माझी एम-टेक झालेली आहे अरे वाह! आणि मुलगी चांगल्या बँकेमध्ये आता सर्व्हिस करते. आणि ज्यावेळेस माझा अत्यंत विचित्र काळ होता, त्यावेळेस माझ्या मुलानं मात्र मला खूप भयानक वेळेला खूप मोठा सपोर्ट केला. साथ देतं. आता सपोर्ट केला म्हणजे तुम्ही म्हणशाल, "बाळासाहेब काय सपोर्ट केला हं, बा?" हं. ज्यावेळेस मी भंगार गोळा करायला लागलो, माझ्या वाईट दिवस बरं, आले, बरं. त्यावेळेस ॲक्चुअली माझ्या मुलानं म्हणजे तो तरुण असताना, हं. तो 17-18 वर्षाचा असताना, आता अशी मुलं तुम्ही पाहिली, थोडे एन्जॉय वगैरे मस्ती हं, करायची. बरोबर. परंतु त्या काळात माझ्या मुलानं ह्याच गावामध्ये, ह्याच संगमनेरमध्ये, ह्याच घुलेडी गावामध्ये हं. माझ्याबरोबर त्यानं पुठ्ठे गोळा केले नाही, त्याने मुलानं. वडिलांचा संघर्ष हो, हो, जवळून हो, पाहिला. हो. समजा वडील आता हे भंगार गोळा करण्याचं काम करतात. हो. तर आपण सुद्धा काय झालं नाही, पाहिजे, त्यानं की खूट सपोर्ट केला. म्हणजे बरोबर. माझ्या खांद्याला खांदा लावला. हं, आज त्याचा द्वारकाधीश हं, साउंड हं. तो त्या म्हणजे तो डीजेची गाडी त्याच्याकडे, ठीक आहे. हां. परिपूर्ण साउंड सिस्टम आहे त्याच्याकडे. नाही, मला इव्हेंटचे तर तो काम असं करतो. समजलं, की 5 ते 6 सेट हो, त्यांनी उभे केलेत. हो. अगदी, अगदी. म्हणजे एकाच वेळेस कमीत कमी तो 6 सेट लावू शकतो. अरे वाह! अशा छान. पद्धतीनं त्यांना खूप सहकार्य केलं. त्यात म्हणजे माझ्या बायकोनं देखील खूप मला सपोर्ट केला. म्हणजे परिवारानं, नाही, काय होतं, मित्रपरिवारानं सपोर्ट केला. एखादी व्यक्ती ज्यावेळेस अडचणीत असते, तर अडचणीत असताना ज्यावेळी परिवार त्याच्या पाठीशी भक्कम उभा राहतो, तर त्याला दहा-हत्तीचं बळ त्या निमित्ताने मिळत असतं. हं, खरं तर हं. मुलगी एक नामांकित बँकेत सर्व्हिसला आहे. हां, हां, मुलगा हां. एवढा सुंदर सर्व सेटअप पाहतो आणि या सगळ्या कालावधीत तुम्ही तुमचे छंद जे आहेत, तर गायनाचे छंद असेल किंवा बाकीचे छंद, तुम्ही काही चित्रपटांमध्ये काम केलं, पण हं. विशेष बाळासाहेब ढमाले हे नाव महाराष्ट्रभर पोहोचलं. हां, हां, सयाजी हां, हां. शिंदे यांच्याबरोबरच्या बरं. जाहिरातीनं. हां, तर त्या जाहिरातीचा काही किस्सा असेल तर तो थोडासा. मकरंद अनासपुरे. मकरंद हां, अनासपुरे. अच्छा, अच्छा. हां, हां. हां, हां. तर त्या मग हे सगळं या सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागतात सर. पण हं. आज मी खूप हॅपी आहे. साई म्युझिक ग्रुप नावानं आमचा ग्रुप आहे. बरोबर. मस्त छान असे लग्नाचे कार्यक्रम, डोळ्याचे कार्यक्रम, हां, वास्तू बाकीचे. शांती जे कार्यक्रम असेल ते कार्यक्रम मी आनंदाने पार पडत नाही, असतो. खरं आहे. अजून मी शिकतोय, अजून शिकण्याची तयारी आहे आणि तुमच्यासारख्यांचे सहकार्य, मित्रांचं सहकार्य तर याच्यामध्ये आहेच आणि हे तुम्हीही पाहताय. कोणकोणते असे नामांकित अभिनेते आहेत किंवा त्यांच्या बरोबर तुमचा संपर्क आला? अच्छा, मग त्याच्यामध्ये मकरंद दादा असतील. बरं. भाऊ कदम असतील, त्याच्यामध्ये पाटकर दादा असतील, त्याच्यामध्ये अजूक भरत गणेशपुरे असेल, हं. त्याच्यानंतर प्रतीक सोळशे चांगले प्रतिष्ठित गायक आहे. अच्छा. त्याच्यानंतर माऊली म्हणून गायक आहे. म्हणजे या कलाक्षेत्रात अनेक दिग्गज बरोबर. कलाकार मला भेटले. त्यांचंही मला प्रेम मिळालं, आपुलकी मिळाली. आज त्यांचाच आदर्श घेऊन मी पाठीमागे जातोय बरोबर. आणि हे सगळं करताना एक माझे गुरु आहेत. बरोबर. नागरे परिवारातील एक परिवार आहे. बरं. ते माझे गुरु आहेत. तिने मला वेळेला खूप खूप मोठं संकटाला तिने मला साथ दिलेली आहे आणि असे व्यक्तिमत्व मी तरी विसरू शकत नाही. नाही, अगदी खरं आहे बाळासाहेब. काय होतं, की जेव्हा आपण एखाद्या क्षेत्रामध्ये पुढे जातो, आपलं नाव होतं, तर त्यावेळी अनेक दुश्मन पण तयार होत असतात. तर 100% त्याचा काही हां. अनुभव तुम्हाला जर आला असेल, तर त्यांची नावं नको. परंतु काय अडी-अडचणी लोक आणू शकतात? नाही सर, मुळात तुम्हाला एक सांगतो मी. मी कोणाकडंच तुम्हाला वेगळं वाटेल काहीतरी. तुम्ही जे बोलले हो वाक्य का हा हं. माणूसच वेगळा आहे, खरंचच मी वेगळा आहे. मी मुळात माझ्यावर कोण जळतं आणि कोण जळत नाही बरोबर. याचा मी कधी विचार केला नाही. अगदी खरं. आणि मला तर वाटतं माझ्यावर कुणी जळत नाही.
जळत जरी असतील तर हा. मला तरी ते काय वाटत नाही. जाणवत नाही. आता एक तुम्हाला सांगायचं जर म्हटलं तर संगीत ग्रुपमध्ये हम्म. मला आवड होती. बरोबर. स्टेजवरचे प्रोग्राम करायची, गाणे बिणे बोलायची. तर एक माझे मित्र आहे हम्म. चंद्रकांत गुंजाळ म्हणून. बरं चंद्रकांत सारे गमचे डायरेक्टर बरोबर माधुरीताई गुंजाळ, त्यांचे हम्म. मिस्टर चंद्रकांत गुंजाळ. बरं यांनी मला खूप चांगला सपोर्ट केला. हम्म. ते म्हणले, "बाळासाहेब तुम्ही बिनधास्त लढा. काही अडचण आली तर मला सांगा." ॲक्चुअली तिने मला खूप सपोर्ट केला. म्हणजे बरोबर आहे. मला ती व्यासपीठ दाखवून दिलं. नाही, मूळ काय होतं की कलाकार जो आहे, एखादा कलाकार त्याच्या क्षेत्रात पुढे जात असताना त्याला खूप चांगला सपोर्ट किंवा मार्गदर्शन सातत्यानं लागतं. तुम्ही इतकं अभिमानानं गुंजाळ सरांचं नाव घेतलं हं, समजा. हं. आज आपल्या न्यू विजन स्टुडिओमध्ये बाळासाहेब ढमाले सर यांनी खरं तर वेळ दिला आणि ज्या दिलखुलास गप्पा आज त्यांनी आपल्याला मारल्या त्याबद्दल मानवता संवाद परिवाराच्या वतीनं आम्ही आपले ऋण व्यक्त करतो बाळासाहेब. धन्यवाद सर. धन्यवाद. आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा आमच्या सर्वांच्या आपल्याला भरपूर शुभेच्छा. थँक्यू सर. थँक्यू.